राज्यातील सत्तेत अजित पवारांना सामावून घेतल्यानंच भाजपाला फटका बसलाय, असा ठपका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरसह भाजपाशी संबंधित काही साप्ताहिकांमधून ठेवला जातोय। त्यामुळे महायुतीतील अजित पवारांच्या सहभागाबद्दल संशय निर्माण केला जात असतानाच आता त्यांनी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत मोठी घोषणा केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये एकला चलोचा नारा दिलाय। अर्थात भाजपा आणि शिवसेनेची साथ सोडणार आणि स्वबळावर निवडणुकांना सामोरं जाणार असल्याचं खुद्द अजित पवारांनी पुण्यात स्पष्ट केलंय। त्यामुळे विधानसभेनंतर महायुतीत फाटाफूट निश्चित आहे। दरम्यान विधानसभा निवडणुकीतही अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीत असेल का याची चर्चा असतानाच विधानसभा निवडणुका महायुतीत राहूनच लढायच्या यावर अजित पवारांचे समर्थक आमदार ठाम आहेत। ही निवडणूक संपल्यानंतर अजितदादा स्वबळ दाखवणार असल्यानं त्यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांची परीक्षा असेल। पिंपरी चिंचवडमधील कार्यकर्त्यांच्या निर्धार मेळाव्यात बोलताना अजित पवार म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्था या आपापल्या पक्षानं आपापल्या ताकदीवर लढवायच्यात। त्यामुळे महापालिका, नगरपालिका, तालुका पंचायत यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिथल्या कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रभागात, वॉर्डात, आपापल्या गटात, गणात काम व्यवस्थितपणे करावं असं आवाहन अजितदादांनी केलंय। तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकट्याच्या जोरावर लढणार असल्याचं जाहीर केल्यानं त्याचा परिणाम विधानसभेच्या निवडणुकीवरही होणार का हेही पाहणं महत्त्वाचं ठरेल। त्यामुळे अजितदादांची घोषणा महायुतीमध्ये कोणतं नवं वादळ उठवणार याबाबतही आता तर्कवितर्क लढवले जात आहेत। लोकसभेच्या पराभवानंतर विधानसभेला महायुती ताकदीनं सामोरं जाणार हे आता स्पष्ट आहे, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळावर लढणार असल्याची घोषणा अजितदादांनी एवढ्या लवकर का केली याबाबतही आता चर्चा रंगतायत। या निवडणुका कधी होणार याची अजून पुसटशी कल्पनाही नाही, पण दादांनी केलेल्या घाईमुळं ही नेमकी कशाची तयारी आहे याचे राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत।